शहरात 15 वर्ष नुसता गाढवासारखा राबत होतो, तेव्हा कुठे जाऊन 2 खोल्यांचा फ्लॅट माझ्या नशिबात आला आहे. आई, मला काही तो कोणी भीक म्हणून दिला नाही. अमितच्या तोंडातून रागात निघालेला एक एक शब्द त्याच्या मेहनतीची साक्ष देत होता. समोर बसलेल्या त्याच्या आईने सुमनताईंनी नजर फिरवली, कारण त्यांनी मुलाचे रूप कधीच बघितले नव्हते. बाजूला किचनच्या दारात उभी राहून त्याची बायको श्वेता हे सगळं ऐकत होती. तिने तिच्या नवऱ्याच्या मेहनतीत कठीण काळात पूर्ण साथ दिली होती. थोडा वेळ घरात शांतता होती. अमित पुढे म्हणाला, आई, गावातल्या ज्या जमिनीला माझे चुलते पडीक म्हणून कवडी मोल किमतीत हडपणार होते, त्या जमिनीला मी दिवस रात्र करून 50 लाखात विकली. चुलत्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी कोर्टाच्या कचेरीच्या कितीतरी फेऱ्या मारल्या. आज हा वकील, उद्या तो वकील, हे पोलीस स्टेशन, ते कोर्ट, ती कचेरी, काहीच सोडलं नाही. मी वेड्यासारखा पळून हे सिद्ध करण्यात घालवले की ती जमीन आमची आहे. पळून पळून माझ्या पायातली चप्पल झिजली. त्यावेळी माझी साथ द्यायला ना तू आलीस, नाही तुझी ती लाडकी लेक. आणि आता जेव्हा मी एवढ्या मेहनतीने ती जमीन चुलत्यांच्या तावडीतून सोडवून विकली आणि विकून अजून 4 दिवस पण झाले नाहीत, की लगेच तुझ्या लाडक्या लेकीचा स्वातीचा फोन आला. आणि आई, तू तिच्या बोलण्यात येऊन दिवस रात्र घरात तमाशा करत आहेस. मुलाचे बोलणे ऐकून सुमनताई सुनेकडे, श्वेताकडे रागात डोळे मोठे करून बघत म्हणाल्या, मग काय चुकीचं बोलत आहे ती? शेवटी तिचा पण हक्क आहे त्या जमिनीवर. तू शहरात मोठा बिझनेस चालू करायला निघाला आहेस आणि स्वतःच्या बहिणीला पार्लर चालू करण्यासाठी 5 लाख रुपये पण देऊ शकत नाहीस. आणि श्वेता, तू काय उभी राहून नुसता तमाशा बघत बसले आहेस? तुझ्या नंदेचे दुःख तुला दुःख वाटत नाही का? नक्कीच तू अमितचे कान भरले असणार. तुला तर माझी मुलगी अगोदरपासूनच आवडत नव्हती. सासूचे बोलणे ऐकून श्वेता हात जोडून शांत पण तिखट स्वरात म्हणाली, आई, जेव्हा अमित रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत जागून ती जमीन वाचवण्यासाठी जीवाचे रान करत होते, तो कागद गोळा करत होते, तेव्हा तर स्वातीताईंनी एकदाही फोन करून भावाची विचारपूस केली नाही. जेव्हा वकिलांना देण्यासाठी मोठमोठी रक्कम जात होती, तेव्हा तर स्वातीताई एकदाही म्हणाल्या नाहीत की मी वकिलांची फी देते. त्यावर माझा पण हक्क आहे. इथपर्यंत की तुम्ही लोकांनी हे मानले होते की ती जमीन तर हातातून निघून गेली आहे, आपल्याला परत मिळणार नाही. तुम्ही तर त्यावेळी अमितला म्हणाला होता की तू उगाच फालतू कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या मारत आहेस, तुझ्या हाती काहीच लागणार नाही. आणि आज जेव्हा एवढ्या मेहनतीनंतर पैसा पाण्यासारखं ओतून त्यांना ते 50 लाख दिसले आणि त्यांना त्यांचा हक्क आठवला का? आई, तुम्हाला तर चांगलेच माहीत आहे, अमित स्वतः बँकेतून 10 लाखांचे पर्सनल लोन घेत आहेत. अशा वेळी 5 लाख देणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. सुनेचे बोलणे ऐकून सुमनताई काही बोलणार त्या अगोदर अमित बायकोच्या बोलण्याचे समर्थन करत लगेच म्हणाला, आई, स्वातीला स्पष्टच सांगून टाक की तुझी नजर माझ्या पैशांवरून बाजूला काढून टाक. मी ती जमीन कशी कशी परत मिळवली आहे आणि कशी ती विकली आहे माझे मलाच माहीत आहे. माझ्या स्वप्नांसाठी श्वेता तिचे दागिनेसुद्धा विकायला तयार आहे, म्हणजे माझा बिझनेस सुरू होईल. आणि तू स्वातीसाठी 5 लाख रुपये मागत आहेस, जे कधीच परत येणार नाहीत. तुला कधीच मला यशस्वी झाल्याचे बघायचे नाही. ठीक आहे, रुपये पैशाने नाही तर कमीत कमी बोलून तरी मला मोटिवेट करायचे होतेस, पण तू तर मला अजूनच खड्ड्यात घालायला निघाली आहेस. श्वेता आणि अमितने एवढे समजावून सांगून पण सुमनताईंवर मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. इकडे स्वातीच्या फोनने त्यांच्या मनात ही गोष्ट बिंबवली होती की हे सगळं तुझ्या सुनेने दादाला शिकवलेले नाटक आहे. त्याचे कान भरले आहेत. दादाच्या जवळ खूप पैसा आहे आणि तो सगळा पैसा दाबून ठेवायला बघत आहे. तुला काय माहीत आई? स्वाती रोज तिच्या आईला फोन करून तिचे कान भरत म्हणायची, आई, दादा तर हे सगळं त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून करत आहे. वहिनीची अजिबात इच्छा नाही की मला त्यातला 1 रुपया पण मिळावा. तू वहिनीला तिची लायकी दाखवून दे आणि तोपर्यंत हे मानू नकोस जोपर्यंत तुझ्या हातात पैसे येत नाहीत. अशी कुठली पण बाहेरची बाई येऊन आपल्या घरात तिचा हुकूम चालवेल आणि ते पण तू असताना. त्यानंतर त्या दोघी मायालेकीने मिळून घरातले वातावरण नरक बनवून ठेवले होते. सुमनताई सुनेच्या हातचे खाणे पिणे सोडून दिले
छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्या खोलीचे दार बंद करून स्वतःला कोंडून घेत असायच्या. आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांजवळ घरात कोणी पाहुणे आले तर त्यांच्याजवळ रडायचं नाटक करत असायच्या आणि म्हणायच्या की त्यांची सून त्यांना उपाशी ठेवत असते, खायला प्यायला देत नाही. श्वेता शांतपणे सगळं सहन करत होती. एवढं तर अमितला नक्की माहीत होतं की इथे गोष्टी समजून सांगून संपणार नाहीत. उद्या जरी मी रस्त्यावर आलो तर आईला असेच वाटेल की मी नाटक करत आहे. स्वतःची जन्म देणारी आईच जर मुलाच्या यशामध्ये पाय आडवे घालायला लागली तर त्या मुलासाठी पुढे जाणे सोपे राहत नाही. त्यामुळे श्वेता आणि अमित खूप विचारपूर्वक गुपचूप या समस्येवर उपाय शोधत होते. एक दिवस अमित रात्री घरी उशिरा आला. घरात अंधार होता. त्याने बघितले तर त्याची बायको श्वेता त्याच्या आईच्या खोलीत बाहेर कान लावून उभी होती. नवऱ्याला बघून तिने इशारा करून त्याला काही न बोलता हळूहळू आवाज न करता तिथे यायला सांगितले. अमितने पण पायातले बूट काढले आणि आवाज न करता हळूहळू श्वेताच्या जवळ आला. तसा आतून त्याच्या आईचा हळूहळू बोलण्याचा आवाज ऐकू आला. त्याची आई मुलीसोबत स्वातीसोबत हळू आवाजात बोलत होती. सुमनताई फोनवर हळूच हसत म्हणत होत्या, स्वाती, तू काळजी करू नकोस. 2 दिवसांपासून मी श्वेताच्या हातचे काहीच खाल्ले नाही. मी तिचा असा अपमान करेन ना की ती पैसे पण देईल आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि पाहुण्यांना तोंड दाखवायच्या लायकीची पण राहणार नाही. मला माहीत आहे तिनेच माझ्या मुलाचे कान भरले आहेत. नाहीतर माझ्या साध्या भोळ्या मुलाने तुला 5 लाख रुपये असेच न मागता देऊन टाकले असते. तू बघतच राहा. आज जेव्हा तुझा भाऊ घरी परत येईल ना तेव्हा मी त्याच्यासमोर कमजोर असल्याचे नाटक करेन आणि चक्कर येऊन खाली पडेन. मग बघ त्या दोघांची हालत कशी खराब होते ती. सुमनताई पुढे म्हणाल्या, अजून 2-3 दिवस उपाशी राहण्याचे नाटक करते. मग नाईलाजाने अमित स्वतः तुझ्या खात्यात 5 लाख रुपये जमा करतो का नाही ते. पण बघ, एकदा का पैसे तुझ्या खात्यात आले की आपलं काम झालं. आणि हो, ते पैसे परत द्यायची गरज नाही. तुझ्या आईकडून तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून ठेवून घे. बाहेर उभा राहून अमित आणि श्वेता त्या दोघींचे बोलणे ऐकत होते. त्यांचे बोलणे ऐकून अमित रागात आईच्या खोलीत जाणार होता. तेवढ्यात श्वेताने त्याचा हात पकडला आणि त्याच्या हाताला पकडून त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेली. अमितला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की त्याची आई आणि बहीण त्याच्या विरोधात कट कारस्थान करत आहेत. स्वतःच्या आईलाच त्याच्या विरोधात असा प्लॅन करताना बघून अमित मनातून तुटून गेला होता. श्वेता त्याला समजावून सांगत म्हणाली, अमित, आता चिडून ओरडून गोंधळ घालून काही होणार नाही. आईंनी आणि ताईंनी आपल्या चांगुलपणाचा साधेपणाचा खूप फायदा उचलला आहे. आता त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला लागेल. अमित, माझ्याजवळ त्यांना धडा शिकवण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन आहे. अमित म्हणाला, कसला प्लॅन श्वेता? माझ्याजवळ जमीन विकल्यानंतर मिळालेले पैसे आहेत, पण ते फुकट कुणाला उडवण्यासाठी नाही देऊ शकत. तो पुढे म्हणाला, मला माहीत आहे स्वाती या पैशांचे दागिने बनवून ठेवेल किंवा मग बँकेत जमा करेल. ती कुठले पार्लर उघडणार नाही. जर ती खरंच खूप अडचणीत दुःखात असती आणि खरंच जर तिला स्वतःचे पार्लर उघडायचे असते तर मी स्वतः तिला पैसे दिले असते. पण तिला तर फक्त पैशांची हाव आहे. तिला तर फक्त पैसे दिसत आहेत आणि आपल्याला आपले भविष्य. हे ऐकून श्वेता हसत म्हणाली, मला माहीत आहे. एवढे पैसे बघून ताईंच्या तोंडाला पाणी सुटले आहे. आईंना पण त्यांनी त्यांच्या बोलण्यात गुंडाळले आहे. आता मी काय बोलते ते लक्ष देऊन ऐका. पैसे तर आपलेच आहेत, पण आपण ताईंना आणि आईंना हे जाणवून द्यायचे की ते पैसे जमीन विकलेल्याचे नाहीत, तर बँकेतून बिझनेससाठी घेतलेल्या मोठ्या कर्जाचे आहेत. जमीन विकलेले पैसे आपण बिझनेसमध्ये अगोदरच लावले आहेत आणि आपल्याला अजून जास्त पैशांची गरज होती, म्हणून आपण बँकेतून कर्ज घेतले आहे आणि त्यातूनच 5 लाख रुपये आपण ताईंना पण देत आहोत. जोपर्यंत त्यांना बँकेच्या खर्चाच्या व्याजाची, कायदा आणि जेलची भीती दिसणार नाही तोपर्यंत त्यांची हाव संपणार नाही आणि त्या शांत पण बसणार नाहीत. आपण खोटे कर्जाचे पेपर तयार करून घेऊ, त्यावर ताईंच्या सह्या घेऊ
आणि आईंना कायद्याने त्यांची जामीनदार बनवू. त्यांना असं वाटायला पाहिजे की जर कर्ज फेडले नाही तर सरळ जेलमध्ये जायला लागेल. अमितला बायकोचा हा प्लॅन खूप आवडला. त्याला समजले होते की त्याच्या जमीन विकलेल्या पैशांना बँकेच्या कर्जाचे पैसे सांगून या बहिणीचा हा मामला सोडवता येऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अमित आणि श्वेताच्या चेहऱ्यावर कुठला राग नव्हता. दोघेही खूप शांत दिसत होते. अमित त्याच्या आईच्या जवळ गेला आणि खूप शांत स्वरात म्हणाला, आई, मी तुझ्या हट्टापुढे हरलो आहे. आई, प्लीज तू जेवण करून घे. माझा बिझनेस सुरू होईल न होईल ते आपण नंतर बघू. पण मी स्वातीसाठी 5 लाखांची व्यवस्था केली आहे. तू उद्याच तिला इथे आपल्या घरी बोलावून घे. बस तिच्याकडून एका छोट्या कागदावर सही करून घ्यायची आहे. हे ऐकून सुमनताईंच्या चेहऱ्यावर जिंकल्याची चमक आली. त्यांनी लगेच त्यांच्या मुलीला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली. स्वाती पण पैशाबद्दल ऐकून दुसऱ्या दिवशी भावाच्या घरी पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच गर्व होता. खास करून ती श्वेताकडे बघून हसत होती. जणू ती बोलत आहे की शेवटी मीच जिंकले आहे. संध्याकाळी अमित घरी आला. त्याच्यासोबत एक कचेरीत क्लर्कचे काम करणारा त्याचा मित्र होता. अमितने 5 लाख रुपये आणून टेबलवर ठेवले. एवढे पैसे बघून स्वातीचे डोळे चमकले. तेवढ्यात अमितच्या मित्राने 2 स्टॅम्प पेपर काढून टेबलवर ठेवले आणि म्हणाला, स्वाती मॅडम, हे 5 लाख रुपयांचे कर्जाचे कागद आहेत आणि यात लिहिले आहे की तुम्ही हे पैसे 2 वर्षांच्या मुदतीवर व्याजासह घेत आहात. हे ऐकून स्वाती हसून म्हणाली, अरे दादा, ही घरातली गोष्ट आहे. यासाठी पेपरची काय गरज आहे? काय गं बहिणी, तूच समजून सांग ना आता तुझ्या नवऱ्याला. अमित स्वातीचे बोलणे मध्येच थांबवत खूप शांत पण कडक आवाजात म्हणाला, स्वाती, याची गरज आहे. तुला असं वाटत आहे की हे ते पैसे आहेत जे जमीन विकून मिळालेले आहेत. पण ते जमिनीचे मिळालेले 50 लाख तर मी अगोदरच माझा बिझनेस सुरू करण्यासाठी गुंतवले आहेत. आणि हे 5 लाख रुपये मी खास करून तुझ्यासाठी बँकेतून बिझनेससाठी घेतलेले कर्ज आहे. त्याचा प्रत्येक महिन्याला हप्ता जाणार आहे. त्यामुळे कायद्याने हे कागद खूप महत्त्वाचे आहेत. याची सगळ्यात मोठी अट ही आहे की आई या सगळ्याची महत्त्वाची जामीनदार बनणार आहे. सरकारी नियमानुसार जर तू 6 महिन्यात तुझा दुकानाचा कुठला पुरावा दाखवत नाहीस किंवा हप्ता भरला नाहीस तर याला धोका मानले जाईल. आणि आई इथे माझ्याजवळ राहते. त्यामुळे डिफॉल्ट झाल्यावर सगळ्यात अगोदर बँक जामीनदारावर कायद्याने कारवाई करेल. मग आईला जेलमध्ये पण जायला लागेल. याशिवाय तुझ्या नवऱ्याचे जे गावातले दुकान आहे त्यावर पण कारवाई केली जाऊ शकते. आता हे बघ, यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. सगळे लोक आपापल्या बिझनेससाठी घेत असतात. तुला पार्लर उघडायचे होते त्यामुळे खूप सहजपणे कर्ज मिळाले. तू टेन्शन घेऊ नकोस. तू तुझे पार्लर चालू कर. फक्त ज्या अटी लिहिल्या आहेत त्या पूर्ण कर. 6 महिन्याच्या आत तू तुझे पार्लर तर उघडशील. आणि तसंही एकतर तू माझ्याकडून उसने घेतले असतेस किंवा दुसऱ्या कुणाकडून तरी घेतलेच असतेस. पैसे तर तुला परत द्यायला लागणारच आहेत. त्यामुळे मग मी सरळ बँकेतून कर्ज घेतले. तुझे पण काम होईल आणि माझे पण. जेल आणि नवऱ्याचे दुकान जप्त हे ऐकून स्वातीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. सुमनताईंचा पण घसा कोरडा पडला. स्वाती हळू आवाजात म्हणाली, वहिनी, ही आईला जेलमध्ये पाठवण्याची गोष्ट कुठून आली? तू तर समजदार आहेस. तूच काहीतरी बोल ना. तशी श्वेता खूप सोज्वळपणे म्हणाली, ताई, जेव्हा मन स्वच्छ असेल तर कायद्याची कसली भीती? तुम्ही तर पार्लर उघडून पैसे परत देणारच आहात ना. मग या पेपरवर सही करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि आई, तुम्हाला पण तुमच्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे ना. मग घ्या तो पेन आणि करा त्या पेपरवर सही. तसा अमितने पेन सुमनताईंकडे दिला. सुमनताईंचे हात थरथर कापायला लागले. त्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेले शब्द त्यांना घाबरवत होते. स्वातीचे खोटे पूर्णपणे पकडले गेले होते. कारण तिचे कुठले पार्लर उघडण्याची इच्छा नव्हती. ती खरंच त्या पैशातून दागिने आणि मजामस्ती करण्याचा विचार करत होती. अमित आणि श्वेताच्या समजूतदारपणामुळे मायालेकींची बोलतीच बंद केली होती. सुमनताईंच्या हातातून पेन खाली पडला. स्वाती रागात उठून रडत म्हणाली,
दादा, मला तुझे हे पैसे नको आहेत. मला कुठले पार्लर उघडायचे नाही. मी उद्या सकाळीच माझ्या घरी परत जाते. मुलीचे बोलणे ऐकून सुमनताईंनी पण मान खाली घातली. त्यांचे ते खोटे आजारी पडण्याचे नाटक, सुनेला त्रास देणे आणि मुलीचा लालचीपणा अमित आणि श्वेताच्या व्यावहारिक आणि हुशारीपुढे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.